आधी ह्या महादुरचा व्हिडिओ बघून घ्या. अरे बदलणार की संविधान पण बदलणार, कायदा पण बदलणार, तडफडून मारण्यात येणार. बरं का काय महादुरचा व्हिडिओ कसं दिल्या धमकी चौकात अत्याचार करून मारतो म्हणून कुणामुळे आलं का लक्षात? हरामखोरानो, तुम्ही त्या काँग्रेसला भाजपला मतदान करून निवडून आणता, त्यांना सत्तेत बसवता, त्यांचे पोलीस अधिकारी, त्यांचे कलेक्टर, त्यांचे ऑफिसर यांचं शेट्टी बाकडा करत नाहीत म्हणून ह्यानं बोलले. आज तुम्ही काय करता? काठी कुराडे घेऊन जाऊन मारता, तुमच्या लेकरावर केस करता. पण ज्या टायमाला खऱ्या टायमाला लढायची असते ना गरज, त्या टायमाला ती वंगळे ढान दारूचं पाणी आणि उष्टी बिर्याणी खाऊन मतदान करतावे हरामखोराला. म्हणून हे हरामखोरं आज आपल्यासोबत ही वागणूक वागतात. लाज वाटत नाही का रे ते तुम्हाला कमळाचं बटन दाबताना, ते काँग्रेसचं बटन दाबताना त्या टायमाला? हे असलं काहीतरी बघितलं की गांडी दाग पडते, ही तर खरं आहे. आणि मग तिथं काय दाग होतंय? 500,000 रुपयासाठी का बरं झक मारायची? कशासाठी हरामखोरांना मतदान देऊन ह्यांच्यात सत्ता द्यायची, पुन्हा आपण बोलून घ्यायचं? लाज वाटत नाही? पुन्हा म्हणायचं अत्याचार होईल, अत्याचार. हरामखोरांना अत्याचार तर तुमच्यावर होणारच, कारण तुम्ही विकाऊ जात आहात, विकाऊ, म्हणून तुमच्यावर अत्याचार होतोय. इकू नका. बाळासाहेबांच्या पाठीमागे उभे राहा. 5 वर्ष कोणी हरामखोराची हिंमत झाली नाही नाटकं करायची. काल विधानसभेला मतदान कमी पडलं आणि ही कुत्रे भुकायला चालू केली हरामखोराच्या अवलादी. एवढं सांगणार तुम्हाला. आता जर तुम्ही चुकलात, त्यानं फक्त ते व्हिडिओ केले, रिअलमध्ये मारतील, रिअलमध्ये तुम्हाला घरात घुसून साल्यानं हरामखोरानं तुम्ही बघा. लक्षात ठेवा. आता जर बाळासाहेबांसोबत गद्दारी करू ना, साल्यानं तुम्हाला अंगावरले कपडे फाडून मारतील तुम्हाला लोकही. ध्यानात ठेवा.